हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 2019 मधील उन्हाळी प्रश्नपत्रिका बीकॉम फर्स्ट अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी यांचे एक्झाम्पल बघणार आहोत. तर हे एक्झाम्पल आपण स्क्रीनवर बघू शकता. चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अकाउंटचे व्हिडिओ बघण्याकरता सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, त्यामुळे म्हणजे असेच अपलोड होणारे व्हिडिओज आपण सर्वात पहिले बघता येतील. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आपण या एक्झाम्पलमध्ये अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीचं एक्झाम्पल बघणार आहोत. हे असं एक्झाम्पल आहे ज्यामध्ये आपल्या सर्वच बाबी ह्या क्लिअर होतील. आपण एक्झाम्पल स्क्रीनवर बघितलंच असेल. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर आपण सर्वप्रथम ॲडजस्टमेंटमध्ये जाऊया. ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला त्यापूर्वी एक्झाम्पल सुरू करण्यापूर्वी आपण एक्झाम्पलला नाव देऊया. चला तर मित्रांनो, आपण बघू शकता की आपण आखणी केलेली आहे. आपण सर्वप्रथम ॲडजस्टमेंटमध्ये बघूया. तर 1 नंबरची ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला. तर क्लोजिंग स्टॉक. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या फिक्स असेटमध्ये लिहित असतो. बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला मुद्दा क्रमांक पॉईंट नंबर 7 फिक्स असेट यामध्ये लिहित असतो. चला तर आपण लिहूयात क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 10,000. त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीटमध्ये लिहायचं आहे मुद्दा क्रमांक 7. त्यामध्ये आपण करंट असेटमध्ये लिहित असतो. आपलं करंट असेट आहे. तर करंट असेटमध्ये लिहायचं आहे आपल्याला. करंट असेटमध्ये कारण आपली करंट असेट असल्या कारणाने आपण 6 मध्ये लिहित आहे. क्लोजिंग स्टॉक 10,000 रुपये. त्यानंतरची सेकंड नंबरची ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला. डिप्रिशिएशन बिल्डिंग अँड फर्निचर बाय 10%. ओके. तर आपल्याला डिप्रिसिएशन दिलेलं आहे. आपण डिप्रिसिएशन हे बॅलन्स शीटमध्ये मुद्दा क्रमांक लायबिलिटी साईडला रिझर्व्ह अँड फंडमध्ये पॉईंट नंबर 2 यामध्ये लिहायचं आहे. कारण आपल्याला असेटमधून अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये डिप्रिसिएशन हा मायनस केला जात नसतो. त्यामुळे तो डिप्रिसिएशन आपल्याला लायबिलिटी साईडला घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम आपण आपली फिक्स असेट लिहून घेऊयात. तर आपल्याला फिक्स असेट दिलेली आहे बिल्डिंग. फर्निचर बिल्डिंग आहे 30,000 रुपये आणि 7,000 रुपये. आणखी काही फिक्स असेट दिलेली नाही आहे, त्यामुळे यांची आपण बेरीज बाहेर टाकूयात आणि डिप्रिसिएशन आपल्याला लिहायचं आहे. तर डिप्रिसिएशन लिहिण्यासाठी आपण मुद्दा क्रमांक 1 लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल असतो. यामध्ये इश्यू अँड सबस्क्राईब कॅपिटल, कॉल्ड अप कॅपिटल मायनस कॉल इन अरियर, पेडअप कॅपिटल हे मुद्दे लिहित असतो आपण. ते पुढे आपण जागा सोडूया. त्यानंतर रिझर्व्ह अँड फंड,
यामध्ये स्टॅच्युटरी रिझर्व, डिप्रिसिएशन फंड, बिल्डिंग फंड, जनरल रिझर्व फंड, RDD फंड, चॅरिटी फंड, बोनस इक्विलेशन फंड, एज्युकेशन फंड इत्यादी आपण लिहित असतो. तर आपल्याला इथे जागा सोडायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला द्यायचे रिझर्व फंड दिलेला आहे का, तर नाही दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेकंडमध्ये डिप्रिसिएशन फंड, लिहायचं आहे. तर ते आपल्याला काढावं लागेल. तर 10%, तर डिप्रिसिएशन फंड निघतो आपला 3700. हा डिप्रिसिएशन फंड आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडमध्ये लिहायचं आहे. डिप्रिसिएशन डॅश करायचं आहे. फर्निचर अँड बिल्डिंग पर आपला 3000 आहे डिप्रिसिएशन आणि याच्यावर 700 रुपये 700 दिलेला आहे. त्यानंतरची ॲडजस्टमेंट आहे क्रिएट अ रिझर्व फॉर डाऊटफुल डेट. तर मित्रांनो, डाऊटफुल डेट हे आपल्याला 2 मुद्दा क्रमांक बॅलन्स शीटमध्ये आपल्याला लायबिलिटी साईडला घ्यायचं आहे. कारण आपण डेबिटर्समधून इत्यादी एक्झाम्पलमध्ये मायनस करत असतो. यामध्ये आपल्याला अकाउंट ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये मायनस करायचं नाही आहे. तर डायरेक्ट आपल्याला लायबिलिटी साईडमध्ये मुद्दा क्रमांक 2 RDD फंड तयार करायचा आहे त्याचा, आणि त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडमध्ये द्यायचा आहे. चला तर आपण लिहून घेऊयात. आपले सर्वप्रथम आपल्याला डेबिटर्स लिहायचे आहेत. तर डेबिटर्स आपण लोन्स ड्यूमध्ये लिहित असतो, मुद्दा क्रमांक 5. तर आपण मुद्दा क्रमांक 5 लिहूया इथे. यामध्ये डेबिटर्स आपल्याला डेबिटर्स दिलेला आहे 20,000. त्यामध्ये आपण बिल्स रिसिवेबल पण लिहित असतो. तर आपण नंतर लिहूया, कारण आपल्याला इझी पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे. त्यामुळे आपण इझी आणि हळूवारपणे सोडत आहोत. तर बघू शकता आपण डेबिटर्स लिहिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला 3 नंबर इथे द्यायचा आहे RDD फंड. तर आपल्याला काढावं लागेल 5%. तर 20,000 रुपीजच्या 5% आपण काढले तर 1,000 रुपये होतात. तर आपल्याला 1,000 लिहायचं आहे आणि त्याचा सेकंड इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये लिहायचा आहे. टू डाऊटफुल डेट 1,000 रुपये. त्यानंतरची ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हिजन फॉर 6 इज टू बी मेड फॉर सेक्रेटरी ऑनरेरियम. तर प्रोव्हिजन दिलेले आहे आपल्याला सेक्रेटरी ऑनरेरियम मध्ये आपल्याला घ्यायचं आहे. तर बघायचं आहे आपल्याला ऑनरेरियम पहिलं दिलेलं आहे का. तर हो, तर दिलेलं आहे आपल्याला 6,500. तर मित्रांनो, याचा सेकंड इफेक्ट म्हणजेच ॲडजस्टमेंट क्रमांक 5 ॲडजस्टमेंट नंबर 4 प्रोव्हिजन ऑफ 1,600 रुपीज टू बी मेड फॉर सेक्रेटरी ऑनरेरियम. तर याचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडमध्ये मुद्दा क्रमांक 7 पॉईंट नंबर 7 अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजनमध्ये होईल अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये होईल. तर आपण लिहूयात मुद्दा क्रमांक 7. त्यापूर्वी आपण मुद्दा लिहून घेऊयात.
आपल्याला इथे थोडं स्टॅच्युटरी रिझर्व अँड डिफिटमेंट फंड, ठीक आहे, आपण देऊया 3 नंबर स्टाफ EF स्टाफ प्रोव्हिडंट फंड. 4 नंबर सेक्युरिटी सेक्युअर लोन्स. देन unsecured loans. Then deposits. Then other liabilities. And provision. And last number असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे सेक्रेटरी ऑनरेरियम. सेक्रेटरी ऑनरेरियम दिलेला आहे. Secretary honorarium 600 rupees. And second effect, profit and loss account. Then नेक्स्ट नंबर ॲडजस्टमेंट आहे मेक प्रोव्हिजन फॉर स्टॅच्युटरी रिझर्व. तर रिझर्व अँड फंडमध्ये याचा इफेक्ट होतो. अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला होतो. तर आपण इथे देऊयात स्टॅच्युटरी रिझर्व स्टॅच्युटरी STAPU आणि SER रिझर्व. तर हे आपल्याला काढायचं आहे. आणि प्रॉफिट अँड ॲप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये पण आपल्याला लिहायचं आहे. तर आपण इथे लिहूया 2 स्टॅच्युटरी रिझर्व आपल्याला काढायचं आहे. मेक प्रोव्हिड. देन नेक्स्ट नंबर ॲडजस्टमेंट आहे 6 नंबरची आहे प्रोव्हाइडेड फॉर डिव्हिडंड ॲट द रेट 9%. तर फ्रेंड्स, आपण डिव्हिडंड लाभांश हा आपण नेहमी कॅपिटलवर काढत असतो, पेडअप कॅपिटलवर. तर आपल्याला कॅपिटल बघायचं आहे किती आहे आपल्याजवळ कॅपिटल, आणि याचा इफेक्ट आपण अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन पॉईंट नंबर 7 मध्ये देत असतो. अँड सेकंड इफेक्ट आपण याचा प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला देत असतो. तर आपल्याला बघायचं आहे कॅपिटल पेडअप शेअर कॅपिटल दिलेलं आहे आपल्याला, पेडअप कॅपिटल दिलेलं नाही. तर आपण शेअर कॅपिटलवरच काढायचं आहे, त्यालाच पेडअप कॅपिटल असे सुद्धा म्हणतात. तर 22,000 मध्ये आपल्याला 9% काढायचं आहे. तर 1980 डिव्हिडंड निघत आहे. तर इथे लिहायचं आहे
डिव्हिडंड 9%. आणि सेकंड इफेक्ट याचा आपण, तर हे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, आपण बघू शकता. डिव्हिडंड डायरेक्ट 9% लिहिलेला आहे आपण. ओके, आपल्या संपूर्ण ॲडजस्टमेंट संपलेलं आहे. आता येऊया आपण पर्टिक्युलर्समध्ये. सर्वप्रथम आपल्याला दिला आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक ₹20,000. त्यानंतर बिल्डिंग फर्निचर आपण लिहिलेलं आहे. सन्ड्री डेबिटर सुद्धा लिहिलेलं आहे. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. मुद्दा क्रमांक 1 असतो कॅश बॅलन्सेस. त्यामध्ये कॅश इन हँड. सेकंड नंबर कॅश ॲट बँक. तर आपल्याला दिलेले आहे 1,000 आणि 15,000. दोन नंबरचा मुद्दा असतो इन्व्हेस्टमेंट. तीन नंबरचा असतो इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला काही दिलेलं आहे का बघायचं आहे. नाही तर मग आपल्याला जास्त जागा शिल्लक सोडायची जरूरत नाही. स्टाफ प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. फोर्थ नंबरचा मुद्दा असतो आपला फोर्थ नंबरचा मुद्दा असतो लोन अँड ॲडव्हान्सेस. लोन अँड ॲडव्हान्सेस तर असलं तर आपण लिहूयात. कॅश बॅलन्स, कॅश इन हँड लिहिलं. त्यानंतर परचेस लिहायचं आहे आपल्याला. टू परचेस. तर परचेस रिटर्न आहे का बघायचं आहे आपल्याला. तर आपल्याला दिलेलं नाही आहे, तर आपण डायरेक्ट रक्कम बाहेर टाकू 30,000. देन रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येईल. टू रेंट दिलेलं आहे 3,200. देन इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 500 rupees. Then printing profit and loss account 800 rupees. Then bills receivable बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला ॲडव्हान्स ड्यू मध्ये येईल. बिल्स रिसिवेबल दिलेलं आहे 2,000 रुपये. देन वेजेस प्रॉफिट अँड वेजेस आपला वेजेस आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्येच येतील. मित्र, वेजेस आपली ट्रेडिंग अकाउंटमध्ये येतील, कारण तो आपला व्यापाराचा खर्च आहे. त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी काही संबंध नाही, म्हणून आपण वेजेस लिहूयात 2,000. देन सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येईल, कारण
सॅलरी आहे 6,500. शेअर कॅपिटल आपलं लिहिलेलं आहे. सनरी क्रेडिटर्स हे अनसेक्युअर्ड लोन्समध्ये येईल. क्रेडिटर्स सेल्स क्रेडिट अकाउंट बाय सेल्स रिटर्न आहे का बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ डिस्कंटिन्यू झाला होता, त्यामुळे आपण परत चालू केलेला आहे. तर आपले दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर सेल्स बघूया आपण 75,000 रुपये. आणि बिल्स पेएबल हे अनसिक्युअर्ड लोन्समध्ये येईल. सॉरी, मी इकडं क्रेडिटर सेक्युअर्ड लोन्समध्ये लिहिलं. बिल्स पेएबल आपल्याला दिलेलं आहे 1,000 रुपये. तर आपलं एक्झाम्पल पूर्णपणे झालेलं आहे. फक्त आपले दोन ॲडजस्टमेंट स्टॅच्युटरी रिझर्व ॲक्ट 25% ऑन कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, त्यानुसार 25% आपल्याला राखीव निधी जमा करायचा आहे. तर ती आपली एक ॲडजस्टमेंट राहिलेली आहे. तर आपण यांची बेरीज करूयात. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज 52,000 येत आहे. अँड इकडली बेरीज 85,000 येत आहे. तर आपण काढू शकता. ₹33,000 आपला ग्रॉस प्रॉफिट निघत आहे. तर मित्रांनो, आपला ग्रॉस प्रॉफिट निघत आहे 33,000 रुपये. अँड इथे आपल्याला बेरीज दाखवायची आहे. जी बेरीज मोठी असेल ती क्रेडिट साईडची बेरीज दाखवायची आहे. हाच आपल्याला ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रॉफिट असल्या कारणाने क्रेडिट बाजूला घ्यायचं आहे टू ग्रॉस प्रॉफिट. आणि आपल्याला याची बेरीज करायची आहे. तर आपण या बेरीज करून घेऊया. तर तुम्ही पण सुद्धा बेरीज करू शकता. 8 आणि 5 13 13 3,200 4,500 3,700 1,000 9,200 600 आणि 6,500. 16,300 ही बेरीज आपली डेबिट साईडची येत आहे. आणि 33,000 मायनस करायचे आहे आपल्याला. तर आपण चला तर मायनस करूया. 16,700 आपला नेट प्रॉफिट निघत आहे. नेट प्रॉफिट 16,700. आणि आपली सगळ्यात मोठी बेरीज दाखवायची आपल्याला 33,000 रुपये. अँड हाच आपल्याला नेट प्रॉफिट ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा आहे बाय नेट प्रॉफिट किती निघालेलं आहे 16,700. तर 16,700चा आपल्याला दोन समायोजना लक्षात आहेत आपल्या.
की 16,700ची 25% रक्कम आपल्याला ही लाभांश म्हणून जाहीर करायची आहे. राखीव निधी करायची आहे. तर 4,175 येत आहे. हेच आपल्याला लायबिलिटी साईडला लिहायचं आहे. अँड देन त्यानंतर आपलं त्यांची बेरीज करून आपल्याला यामध्ये प्रॉफिट किंवा आपण याला सरप्लस सुद्धा म्हणू शकतो. सरप्लस 10,545 या दोघांची बेरीज आपली 6,155 आणि हे मायनस करायचं आहे. देन नंतर आपल्याला 16,700 हे क्लोज करायचं आहे. क्लोज केल्याच्या नंतर हा नेट प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये म्हणजेच बॅलन्स शीटमध्ये घ्यायचा आहे. अँड आपलं गणित जर बरोबर असेल तर लायबिलिटीज अँड असेट साईड जुळायला पाहिजे. तर आपण बघूयात. बेरीज करत आहे आपण. तुम्ही सुद्धा बेरीज करून बघू शकता. तर लायबिलिटीज 85,000 येत आहे आणि आपली ॲसेट बघूयात किती येते. तर आपलं गणित विद्यार्थी मित्रांनो असेट साईड सुद्धा 85,000 येत आहे. 85,000ने आपली बॅलन्स शीट ही टॅली होत आहे म्हणजे जुळत आहे. तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. तर आपण एक्झाम्पल स्क्रीनवर बघू शकता. सुरुवातीपासून तुम्हाला दाखवतो एक्झाम्पल. ते आपलं ट्रेडिंग अकाउंट आहे. इन द बुक्स ऑफ अकोला, बुक्स ऑफ कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडिंग ऑन 31st March, ट्रेडिंग अकाउंट. देन प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण बघू शकता स्क्रीनवर. यांचे स्क्रीनशॉट सुद्धा काढले तर तुम्हाला सोपं जाईल बघण्यामध्ये. देन ही आपली बॅलन्स शीट अशा प्रकारे आपण सोडवलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे असेच अपलोड होणारे व्हिडिओज आपण सर्वात पहिले बघता येतील. चला तर भेटूया आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये. बीकॉम फर्स्ट सेमिस्टर सेकंडमधील आपण प्रश्नपत्रिका अभ्यासलेली आहेत. त्यामधील एक्झाम्पल आहे अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. देन आपण अकाउंट ऑफ फार्मिंग यांचं एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे आपण माझे अपलोड होणारे व्हिडिओज आपल्याला सर्वात पहिले बघता येतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद. मी या एक्झाम्पलची PDF फाईल बनवून त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून आपण हे एक्झाम्पल डाउनलोड करू शकता. आणि असेच एक्झाम्पल बघण्याकरता विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. त्यामुळे माझे अपलोड अनेक होणारे व्हिडिओज आपण सर्वात पहिले बघू शकता. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.